शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर आता 3 योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या 3 योजना जर असा प्रश्न पडला असेल तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण फक्त 9व्या हप्त्याची वाट बघत होतो, परंतु शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि नमोच्या 9व्या हप्त्याबरोबर आता केंद्राचे 2000 रुपये आणि नमोच्या 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत थेट जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, हे हप्ते जमा होण्याचं कारण असं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा महाराष्ट्र शासनाकडून जास्त दिवस रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ठरवलेला आहे की नमोचा 10वा हप्ता देखील आम्ही 9व्या हप्त्याबरोबर वितरित करणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कन्व्हिन्स केलेला आहे की आमच्या 9व्या हप्त्याचा जास्त दिवस विलंब झाल्यामुळे तुम्ही देखील तुमचा 24वा हप्ता आमच्या 2 हप्त्याबरोबर वितरित करा, म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांना अगदी दिलासा मिळून शेतकरी आनंदित होतील, शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होईल। शेतकरी महाराष्ट्र शासनावर अगदी नाराजी होती, परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तुमची तीच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मोठं पाऊल उचललेलं आहे, ऐतिहासिक निर्णय हा घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना असो की पीएम किसान योजना असो, यांचा जर इतिहास पाहिला तर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकाच दिवशी सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीच झाले नव्हते, परंतु आता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला ऐतिहासिक निर्णय घ्यायला लावलेला आहे आणि तो निर्णय आता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कन्व्हिन्स केलं होतं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या हप्त्याबरोबर हप्ता वितरित करा, म्हणजेच की आमच्यावरची जी शेतकऱ्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर होईल आणि शेतकरी अगदी त्यांची जी उधारी आहे बियाणे घेतलेली ती उधारी देऊ शकतात, कारण की 2000 रुपयांनी त्यांची उधारी जाऊ शकत नाही। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी अगदी पेरण्या केलेल्या आहेत, त्या पेरण्यांची त्याने जी खतबिये घेतलेली उधारी आहे ती उधारी देण्यासाठी 2000 रुपये ही रक्कम पुरेशी नव्हती, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही एक युक्ती लढवली आणि 6000 रुपये रक्कम त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 6000 रुपये रक्कम ही काही थोडी नाही, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या रकमेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अटी आणि नियम लागू केले आहेत, त्याचबरोबर केंद्र शासनाने देखील काही अटी व नियम लागू केले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाकडून आता या 3 हप्त्याची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। या तारखेला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये रकमेचा लाभ होणार आहे, त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणत्या अटी आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही अर्ध्यात स्किप केला तर तुम्हाला पाहायला मिळणार नाही की कोणत्या अटी आहेत आणि कोणते नियम लागू केले आहेत। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुमच्या लक्षात येणार नाही कोणते अटी व कोणते नियम लागू केले आहेत। शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे मिळून या 3 योजनेचे पैसे म्हणजेच की 3 हप्त्याचे 6000 रुपये तुम्हाला लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमच्या गरजेचं आहे, तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपण पाहणार आहोत कोणते कामे करायचे आहेत आणि ह्या अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तर मिळालेला आहे आणि आता कोणत्या अटी लागू केल्या आहेत, तर शेतकरी मित्रांनो, आपण त्याच अटी सविस्तर पाहणार आहोत आणि जर का तुम्ही या अटी पूर्ण केल्या नाहीत तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि केंद्र शासनाला देखील ऐतिहासिक निर्णय घ्यायला लावलेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सविस्तर अटी पाहूयात, कोणत्या अटी लागू केल्या आहेत, काय निकष आहेत महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, कोणते शेतकरी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत, सगळं काही आपण सविस्तर पाहूयात। शेतकरी मित्रांनो, चला तर सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिलं महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे, असं महाराष्ट्र शासनाने नव्हे तर केंद्र शासनाने देखील स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जर का तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा 6000 रुपयाचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, आपण एवढ्या दिवस वाट बघितली आणि आता फक्त ई-केवायसी करण्यामुळे जर आपले पैसे रखडत असतील किंवा आपल्याला हप्ता मिळत नसेल तर याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ई
केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्याला ई केवायसी ही मोबाईलवर देखील करता येते। तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही सहज ई केवायसी करू शकता। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता फक्त तुम्ही ई केवायसी करणं बाकी असल्यामुळे तुमचे पैसे रखडल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या आणि या 6000 रुपये रकमेचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, या 6000 रुपये रक्कम काही थोडी नाही, फक्त ई केवायसी साठी ही रक्कम जाऊ देऊ नका। लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या आणि या 6000 रुपयाचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, डीबीटीच्या मार्फत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये ही रक्कम जमा होणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे। ती अट अशी आहे, फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेच्या 6000 रुपयाचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये सहज पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या। तुम्ही म्हणाल की फार्मर आयडीची एवढी काय गरज आहे? शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी ही आपल्या 7/12शी लिंक केलेली असते आणि ती फार्मर आयडीचे नंबर टाईप केला की शासनाला सहजपणे तपासता येतं की शेतकऱ्यांचं स्टेटस म्हणजेच की जमिनीचं स्टेटस सर्व काही त्यांना दिसून जातं। सर्व काही त्यांचा सविस्तर माहिती पाहण्यास त्यांना अगदी थोडा टाइम लागतो। त्यासाठी फार्मर आयडी ही कंपल्सरी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि फार्मर आयडी काढून घ्या। शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी जर आपल्याला पैसे येत नसतील तर शेतकरी मित्रांनो, याच्यापेक्षा दुर्दैव आपलं होऊ शकत नाही। त्यासाठी फार्मर आयडी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र थेट लाभ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र शासनाने मांडलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर बँकेकडे धाव घ्या। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासा आणि जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून अगदी कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यासाठी हे सर्व अटीचं तुम्ही पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक नसेल तर आपल्याला या योजनेच्या 6000 रुपयाचा लाभ होणार नाही। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये रकमेचा आपल्याला लाभ होणार नाही, फक्त आधार कार्ड आपलं बँक खात्याशी लिंक नसणार आहे याच्यामुळे। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे। ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही पीएम किसान योजनेचं स्टेटस तपासा आणि कशामुळे तुम्हाला 23वा हप्ता मिळालेला नाही हे तपासून घ्या। शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशांनी मात्र चिंता करू नका, तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अगदी कडक अटी लागू केल्या आहेत, अगदी कडक नियम आहेत। या नियमाचं जे उल्लंघन करेन अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। परंतु जे शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करतील अशा शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता तारीख देखील जाहीर केली आहे। 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे म्हणजेच की जेणेकरून 6000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।